मोहिनी मालिकेच्या आजच्या 6 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघूयात. लाडवांसाठी कार्तिकी मोहिनीचे वाद चालू असतात. कार्तिकी तिला लाडू खायला देत नसते आणि मोहिनी तिच्या मागे हट्ट धरून लागते की आईने ते माझ्यासाठी बनवलेत. दोघेही धावत बाहेर सुटतात. पण आता शालिनीची मनस्थिती पूर्णपणे ढासळलेली असते, कारण प्रतापरावांचा क्रूर चेहरा तिला आठवत असतो. प्रतापरावांचे ते शब्द तिच्या कानात घुमत असतात की या मुलीचे तुकडे तुकडे करून मी फेकून देईन. आणि ती सैरभैर होते. तिच्या मनात अचानकच भीती दाटून येते आणि मोहिनीला मी त्या ठिकाणात नाही पाठवू शकत असा विचार करत ती मोहिनीच्या रूममध्ये येते. आता मोहिनीने बॅग पॅक करून ठेवलेली असते, पण तिचे सगळे कपडे ती बाहेर काढून टाकते. मी तिला अमरापूरला नाही जाणवू देणार. मी माझ्या मुलीला त्या माणसाच्या नजरेसमोरही नाही जाऊ देणार. स्वतःशीच एकटीच बडबडत असते. इतक्यात काही राहिलेलं सामान घेऊन महेंद्र तिथे येतो. अहो, आता बॅग पॅक करतच आहात तर मुलीचं राहिलेलं हे सामानही टाका त्यात. तेव्हा शालिनी स्वतःशीच बडबडत असते की मी तिला त्या नराधमासमोर नाही जाऊ देणार. महेंद्र थोडासा सावध होतो. पटकन जाऊन तो दरवाजा बंद करून घेतो आणि तो तिला विचारतो की आता काय झाले, कारण शालिनीने अचानकच निर्णय बदललाय. शालिनी रडत येत महेंद्राला जाब विचारते की का तुम्ही माझ्याशी असं वागताय, का तुम्ही तिच्या पाठीशी उभं राहताय, का तुम्ही असं वागताय. फक्त तिच्यासाठी आजवर नेटाने जगत आली आहे मी माझ्या मुलीला तिकडे नाही पाठवू शकत. आणि ती अक्षरशः कोलमडून पडते. आता शालिनीची समजूत घालायची तरी कशी. महेंद्रापुढे खूप मोठं आव्हानच असतं जणू. पण महेंद्र याच्यातून एक मार्ग काढतो. तो स्वतः ठरवतो की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी जातो तिच्यासोबत. आता शालिनी हादरते. ती विचारते की तुम्ही तुम्ही का जाताय तिथे. अहो, तुम्हाला त्या माणसाने बघितलं तर सगळं गोंधळ होऊन बसेल. महेंद्र समजूत घालतो की हे बघा, मी नाही जाणार तिच्यासमोर. कसा त्यांच्यासमोर जाईन मी. खरं तर मी मोहिनीच्याही नकळत जातोय. मी तिची पुरेपूर काळजी घेईल, तुम्ही नका काळजी करू. तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी. तुमचा माझ्यावर तरी विश्वास आहे ना. तेव्हा शालिनीचा जीव आता कुठे भांड्यात पडतो आणि ती स्वतः आनंदीची बॅग पॅक करायला घेते. आता महेंद्रला सुद्धा बरं वाटतं की शालिनी शांत झाली. तो म्हणतो की ठीक आहे, मला पण निघायची तयारी करावी लागेल. थोड्या वेळाने शालिनी लाडू आणि चिवड्याचा डबा घेऊन मोहिनीकडे येते आणि तिला सांगते की शक्यतो बाहेरचं काहीही खाऊ नकोस. तिला इतकी काळजी वाटत असते. मोहिनी तिची मनस्थिती समजून घेते. आई, तू आजपर्यंत मला कधीच एकटीला कुठे बाहेर पाठवलं नाही, म्हणून काळजी वाटते ना माझी. अचानकच शालिनीचा धीर तुटतो आणि ती मोहिनीला घट्ट मिठी मारते. खरं तर मोहिनीसुद्धा सुखावते, पण मोहिनी समजूत घालते की आई, नको ना का काळजी करूस. युद्धावर जात नाही आहे मी, शूटिंगला तर जाते आणि इथेच आहे ना. तेव्हा शालिनी म्हणते की हो, आणि तसंही आई, आता मोठी झाली आहे मी, काळजी घेऊ शकते स्वतःची. पण शालिनीचं मन मात्र मानत नसतं. ती म्हणते की तू कितीही मोठी झालीस ना तरी माझ्यासाठी तू बाळच राहणार आहेस. आई, नको काळजी करूस, इतकी घेईन मी स्वतःची काळजी. आता पुढे शालिनी तिला पूर्ण गोष्टी बजावत असते की हो, पण त्या आधीच मोहिनी म्हणते की 2 वेळा मी तुला कॉल करेन, शक्यतो जास्त व्हिडिओ कॉलच करेन. बाहेरचं कधी काही खाणार नाही, कोणी अनोळखी लोकांशी बोलणार नाही, त्यांनी काही खायला दिलं तर अजिबात खाणार नाही. शालिनी तिला म्हणते की जास्तीचा आगाऊपणा करू नकोस हां. तेव्हा मोहिनी पुन्हा एकदा तिला मिठी मारते. इतक्यात महेंद्र येतो. महेंद्र सांगतो की मोहिनी, झाली का नाही तयारी, चला ब्रेकफास्ट करायचं आहे ना. शालिनी मोहिनीला पाठवते की जा, तुझं तू आवर, मी माझंही बघते. मोहिनीची बॅग ती पूर्ण पॅक करून ठेवते. आता काही वेळानंतर मोहिनी निघालेलीच असते. तिला अख्खं कुटुंब सोडायला येतं. सर्वांचा नुसता गोंधळ उडालेला असतो. सर्वजण मोहिनीची भेट घेतात, तिला शुभेच्छा देत असतात, नीट काम करायलाही सांगतात. महेंद्र, शालिनी दोघेही तिला घट्ट मिठी मारतात. निरोप देते वेळी आता मोहिनी कार्तिकीला बाजूला घेऊन येते आणि तिला एक गोष्ट बजावते की अजिबात आईबाबांना त्रास द्यायचा नाही, त्यांची काळजी घ्यायची आणि आईशी भांडायचं नाही या. आता शालिनी कार्तिकीलाच ओरडते, अगं काय गं तुझं, उशीर होतोय ना तिला, जाऊ देत. महेंद्र स्वतः मोहिनीची बॅग आता रिक्षामध्ये ठेवतो.
मोहिनी जेव्हा रिक्षात बसते, कार्तिकीही तिच्यासोबत बसते आणि तीही तिला एक गोष्ट बजावते की प्रॉमिस लक्षात आहे ना, तू आरकेसोबत अजिबात बोलायचा नाही आहेस. आता महेंद्र तिला खेचून बाजूला काढतो आणि रिक्षाला सांगतो, रिक्षावाल्याला, की जाऊ देत आता. मोहिनी त्यांना बाय करते. तरीही शालिनीचा अजूनही जीवात जीव राहिलेला नसतो. कारण ज्या ठिकाणाहून तिने मोहिनीला सुखरूप बाहेर काढलं होतं, पुन्हा मोहिनी तिथेच जाते याची तिला जास्त भीती वाटते. मोहिनी रिक्षातून बसून जात असते. जाताना आता ती फोन बघत जाते. पण इकडे शालिनीचा जीव थाऱ्यावर राहिलेलाच नसतो. ती धावतच रडत देवाकडे येते आणि तिला दिसतं की समोर दिवा विझलाय. ती पटकन दिवा लावते आणि त्यानंतर हात जोडून मोहिनीच्या जीवासाठी प्रार्थना करते की माझी लेक माझ्या जगण्याचं कारण आहे देवा. तिच्यावरती कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. आज मी माझं काळीज काढून तुझ्या समोर ठेवते. तिच्यावरती कुठलंही अरेस्ट आणू नकोस. जोपर्यंत माझी लेक माझ्याकडे सुखरूप परत येत नाही, तोपर्यंत हा दिवा मी विझू देणार नाही. अखंड तेवत ठेवेन. काही वेळातच मोहिनी सेटवरती पोहोचते सुद्धा. सर्वजण आता एकत्रित गणपती बाप्पाचं नाव घेत निघण्यापूर्वी नारळ फोडतात आणि त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या चपला घालतात आणि बसमध्ये बसायला जातात. आता मोहिनीसाठी मुकुंदाने जागा शिल्लक ठेवलेली असते. तो डायरेक्ट बंटीला कॉल करून सांगतो की बंटी सर, चॉपर बुक केलं आहे, मी पटकन तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाठवतो. आता मुकुंदला काही महत्त्वाचं बोलायचं असतं, पण त्यापूर्वी बंटी कॉल ठेवून देतो. आता मोहिनी मागे जाणार बसायला. मुकुंद तिला सांगतो की मोहिनी तू इथे बस, सीट रिझर्व आहे. आणि त्यानंतर मुकुंद सगळ्यांसोबत पुन्हा एकदा देवाच्या नावाचा जयघोष करतो की बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, आणि बस निघते सुद्धा. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट काय, त्या बसच्या वरती महेंद्र बसलेला असतो. आता मोहिनीवरती तो बारीक नजर ठेवणार, तर मोहिनीच्या सोबतच राहावं लागेल. इकडे घरी मात्र शालिनीचं मन काही थाऱ्यावर राहिलेलंच नसतं. तिला राहून राहून मोहिनीची काळजीच वाटत असते. आता कढई तर तिने गॅसवरती ठेवलेली असते, पण ती तसेच त्याच्यामध्ये काही टाकलं नाही. तिचं लक्षच नसतं स्वयंपाकाकडे. इतक्यात नशीब वेळेवरती पिंकी धावत येते आणि ती गॅस बंद करते. अरे तू काय उभे उभे झोपलीस का? ध्यान किती रे तेरा? आज एवढी चोराची भूक लागली आहे, बघू काय बनवलं आहे. आता ती कढई उलटी पालटी करून मुद्दामच एक जोक करते की अच्छा खयाली पुलाव पकाया आहे, इसलिए दिख नाही रहा. आणि त्यावरती ती स्वतःच हसायला लागते. शालिनीचं तिच्याकडेही लक्ष नसतं. पिंकी म्हणते की ठीक आहे, आता कशाला हसशील ना तू माझ्यावरती, माझ्या जोकवरती. आता त्याला मी तरी काय करू, मला एवढी चोराची भूक लागली आहे. पण शालिनी तिला म्हणते की पिंकी ऐक ना, मला मोहिनीची खूप काळजी वाटते. त्यावर पिंकी समजूत घालते की अरे काळजी कशाला करतेस, मास्टर जे आहेत ना तिकडे, अरे ते जबाबदारी सांभाळतील. तेव्हा शालिनी म्हणते की हो पण तिकडे प्रतापराव. पिंकी पटकन तिचं तोंड दाबून धरते, कारण कार्तिकी आहे ना घरात, असं उघड उघडपणे नाही बोलू शकत. आता पिंकी तिला विचारते की मला सांग उद्या तारीख काय आहे. तेव्हा शालिनी सांगते की 7 एप्रिल. पिंकी तिला आठवण करून देते की हो, म्हणजे तुम्हाला मरून 22 वर्ष पूर्ण होत आहेत. आया ध्यान में. पण इथे पण किती मोठा योगायोग जुळून आला आहे की त्याच दिवशी बरोबर मोहिनी अमरापुरात जाते. मेलेल्या माणसाला शोधायला कशाला मारायला जाईल तो उगाचच. आणि मोहिनी जरी प्रतापरावांच्या समोर आले तरी कसा ओळखेल तो, त्याच्या नाही का नाही, त्याला नाहीच ओळखणार. पण शालिनी आता तिला सांगते की नाही, पण मोहिनीची जन्मखून प्रतापरावांच्या शरीरावरती जशी खून आहे तशीच मोहिनीची जन्मखून आहे, त्यावरून तो नक्कीच ओळखू शकतो. तिच्या मनात पुन्हा भीतीचं वादळ पसरतं आणि शालिनी हट्टाला पेटते की नाही, मी माझ्या मोहिनीला आत्ताच्या आत्ता परत घेऊन येते. तेव्हा पिंकी कसं बसं तिला थांबवते, तिचे समजूत घालते की तू काय करते आहेस, तुला तरी कळतं आहे का? आणि तू प्रतापरावाच्या समोर गेली तर तुझं काय होईल? प्रतापरावाला हे कळेल तू जिवंत आहेस, तुझ्या मुली जिवंत आहेत. आणि त्यानंतर आता मात्र शालिनीच्या मनावर तडपण येतं. अगं मोहिनी स्वतः आरशासमोर कधी उभी राहिली तर ती खून तिला दिसत नाही. ती इतकी बारीक, इतकी खोपच्यात आहे. प्रतापरावाला कुठून दिसणार आहे ती? पिंकीने इतकं समजावून सुद्धा
शालिनीला मनात सतत भीती वाटत असते की काहीतरी होणार आहे. इकडे प्रतापरावाने एका गरीब माणसाला बांधून खाली जमिनीवरती फेकलेलं असतं. तो स्वतःच्या जीवाची भीक मागत असतो आणि प्रतापराव हातात तलवार घेऊन त्याला धमकावत असतो, तू आम्हाला ओळखणार, फक्त आतासाठी नाही हा, तर 7 जन्मासाठी तू बरोबर लक्षात ठेवणार. काय रे, गर्दीत घुसून तू आमचाच गैरफायदा उचलतोयस, आम्हाला चुना लावतोयस. तेव्हा तो माफी मागतो की गलती साहेब, साहेब माफ करा. त्यावर प्रतापराव ताडकन उठतो, गलती नाही, गुन्हा. मस्त असा आमचा दरबार भरला होता. आमच्या दरबारात नृत्यांगना नृत्य करत होते. त्यांच्यावरती मी अशी दौलतजादा करत होतो. आता तो एका नोकराला ओरडतो की इकडे गेले ते, आणि त्या भांड्यामध्ये तो पान थुकतो. त्यानंतर तो जा विचारतो की त्यातले तू किती रुपये चोरलेस? 500 रुपये चोरलेत. का रे गुलाबी आखे, तुम्हाला तरी दिलेत का मी 500 रुपये? आता त्याचे बाकीचे पंटर लोक सांगतात की नाही साहेब. आता तो स्वतःच्या जीवाची भीक मागत म्हणतो की गलती झाली साहेब, माझी मजबुरी होती, आईच्या औषधासाठी कमी पडत होते म्हणून घेतले. आता तो तलवार त्याच्यावर चालवणार त्या आधीच तो थांबतो. त्यानंतर प्रतापराव त्याच्या माणसाला तलवार घ्यायला सांगतो. आता तो तलवार घेतो आणि त्याच्या हाती बंदूकच टेकतो. प्रतापराव त्याच्यावरती ओरडतो, हे तुला कळत नाही का, हे कशाला दिलेत? त्यानंतर तो आपल्या रुबाबात खुर्चीत बसतो आणि त्या समोरच्या गरीब माणसाला धमकावतो की आईच्या औषधासाठी घेतले होते ना पैसे, आता 500 रुपये तू आणून दे, सोडतो तुला. मारू नका म्हणतोस ना, एकदा का तुझी आई वर गेली की मग देतो तुला पण पाठवून. तो पुन्हा स्वतःच्या जीवाची भीक मागतो. आता अडकीत त्याने तो सुपारी कट करणार, ती कटच होत नाही. हा इतका क्रूर आहे. प्रतापराव आता त्याच्या माणसांना सांगतो की आणणारे त्याला, आणि ती उचलून प्रतापरावाच्या पायाशी ठेवतात. प्रतापराव त्याच्याजवळ बसतो आणि पुन्हा त्याला घाबरवून टाकतो की तुझ्या हाताने पैसे चोरलेत ना, त्याची बोटं कट करू. अरे कापू देणार रे, फक्त एकच. आणि तो म्हणतो की कुठलं कापायचं रे? आता त्याची पंटर लोक त्याचं बोटं सांगत असतात की मला अंगठा कापा, अंगठा. एकजण म्हणतो की करंगळी कापा. आता प्रतापराव त्यांच्यावरती वचकतो की गप्पाय, अरे अशाने त्याचे 4च बोटं राहतील ना, ते हात बी काही कामाचं राहणार नाही, थांबा मीच निवडतो. आणि त्यानंतर तो एक खेळ खेळतो की अरिंग मिरिंग लवंगा चिरिंग टुकडुक पाजा काय कोप, निवडला राजा. आणि तो करंगळी निवडतो. आता तो कट करणार त्या आधीच त्याचा एक नोकर धावत येतो आणि प्रतापरावाला सांगतो की ते शूटिंगचे लोक मालक आजच पोहोचणार आहेत. तेव्हा प्रतापराव विचारतो की आणि आमचा तो लाडका द सुपरस्टार RK. आता तो नोकर सांगतो की साहेब तो हेलिकॉप्टरने यायलाय. प्रतापराव विचारतो की काय साहेब, तो हेलिकॉप्टरने यायलाय, ते पेलं का बघ रे. आता एक पंटर जातो, त्याच्या तोंडाचा वास घेतो, नाही मालक, पेलेलं तर दिसत नाही. आता त्या समोरच्या गरीब माणसाला प्रतापराव म्हणतो की का सुटला की तू, अरे त्या शूटिंगच्या बोलण्याने देतो तुला सोडून. आता प्रतापराव त्याच्या माणसांना सांगतो की हे कटोरं न्या, उचला आणि टाका तिकडे नेऊन. तो पुन्हा गरीब बिचारा भीक मागतो जीवाची, पण प्रतापरावाच्या काळजाला थोडी दगड फुटणार आहे. आता त्याची पंटर लोक त्याला उचलून घेऊन जातात. आता प्रतापराव आपल्या खुर्चीवरती डोकं टेकवतो आणि विचारतो की ओम्या, काय केस वगैरे काळे करायची गरज आहे का रे? तो सांगतो की नाही मालक. प्रतापराव म्हणतो की अरे त्या हिरो पुढे आपण बी हिरो दिसलं पाहिजे ना, आपला फेवरेट येतोय सुपरस्टार RK, द सुपरस्टार RK. तिकडे शालिनी अजूनही टेन्शनमध्येच असते. कसं बसं तरी परत पिंकी तिची समजूत घालत राहते. तिला थोडंसं पाणी पाजून तिला शांत व्हायला सांगते. शालिनी परत उपकारांचीच भाषा करत असते की खरंच तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावरती, की तुमच्यामुळे आमचा जीव वाचला. तेव्हा पिंकी इतकी वैतागते, ती सतत समजत घालत असते की मास्टरजी, तिचा बॉडी बिल्डर बाप आहे तिच्यासोबत, मोहिनीला कोणाला टचसुद्धा करू देणार नाही तो, आणि मत रो ना यार पुष्पा, असं म्हणत शालिनीला ती हसवते, तिला कट्ट मिठी मारते. इकडे मुकुंदने मात्र अख्खं शूटिंगचं सेट डोक्यावर घेतलेलं असतं, इतका भडकलेला असतो तो. अहो तुमचा ड्रायव्हर
तो मला सांगितलं की इथं जवळच त्याचं गाव आहे आणि जेवण करून येतो 10 मिनिटात म्हणाला. 2.5 तास झालेत. अहो काय आम्ही ट्रिपला चाललो आहे का? अहो आम्ही फिल्मला जातो आहे. आर केची फिल्म आहे. मला घर विकावं लागेल हो. तुम्हाला कसं कळत नाही? अचानकच एक मोठी बस येते आणि ती अचानकच येऊन थांबते. ती म्हणजे मुकुंदच्या मागे. तो डचकतो, घाबरतो. सगळे शूटिंगवाले पळत त्या बसकडे जातात. आता जेव्हा ते आत डोकावतात तर समोर कोण असतं माहिती आहे? मोहिनी. चक्क मोहिनी दुसरी बस घेऊन आलेली असते आणि तिला असं बस चालवताना पाहून सर्वजण आश्चर्यचकित झालेले असतात. तेव्हा मोहिनी फक्कड असा डायलॉग मारते की लायन म्हणजे सिंह, वॉग म्हणजे टायगर आणि आपल्या नशिबाच्या गाडीचे आपणच ड्रायव्हर. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात, तिचं कौतुक करतात. मुकुंद विचारतो की मोहिनी चक्क तू आणि गाडी? त्यावर मोहिनी म्हणते की मुकुंद सर, माझ्या साईजवरती जाऊ नका. साईज आहे छोटी, परत कर्तृत्व हे बडे आणि उगाचं टेन्शन घेऊ नका. 5 तासात आपण अमरापुरात टच. गाडी चांगली चालवते मी आणि लायसन्ससुद्धा आहे बरं का. चला चला बसा पटकन. आता सर्वजण पटापटा गाडीमध्ये बसतात खरे आणि मुकुंद गणपती बाप्पाच्या नावाचा पुन्हा जयघोष करतो आणि मोहिनी लगेचच बस चालू करते. आता त्याच्यावरती सुद्धा महेंद्र निवांत झोपलेला असतो. मोहिनीचं कौतुक करतो की बात मेरे फायटर. मुकुंद तर आश्चर्याने मोहिनीकडे पाहतच राहतो की ती चक्क बस चालवत असते. सर्वच जण डोकावत असतात. मोहिनीकडे सर्वच जण पाहत राहतात आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पण पुढे मात्र मोठा आणि छान ट्विस्ट आला या. कारण हिरोईनला बोलवण्यासाठी मोहिनी जेव्हा जाते बाथरूमकडे तर बाथरूममध्ये नुपूरच्या ऐवजी असतो आर के. तो अचानक शॉवर बंद झाला म्हणून तसाच बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्याचा पाय घसरतो. त्याचा धक्का लागतो मोहिनीला आणि मोहिनी डायरेक्ट त्याच्या अंगावरती पडते. पण आर केला अशा अवस्थेत पाहून ती इतकी जोरात किंचाळते की आर केही आता घाबरून जातो. त्यानंतर शूटिंगच्या सेटवरती आता खूप मोठे स्टंट करायचे असतात. आता स्टंटमॅन अचानकच आलेला नसतो. तेव्हा मुकुंदला मोहिनी रिक्वेस्ट करते की मी हे करू शकते. पण आर केला मान्य नसतं. आर के तिच्या तोंडावर पैसा फेकतो आणि पुन्हा माज दाखवतो. लोकांच्या जीवाशी मला खेळायचं नाही आहे सांगतो. आता प्रतापरावाने आर केला आमंत्रण दिलेलं असतं श्राद्धाचं आणि श्राद्ध कोणाचं माहिती आहे? शालिनी आणि मोहिनीचं. आर केला त्याचा इतका राग येतो तर तसाच तेथून बाहेर पडतो. आता मोहिनीला कळतं की आर के प्रतापरावाच्या बंगल्यात गेलं आहे आणि मोहिनीला हेही कळतं की प्रतापरावाच्या बायकोचं आणि मुलीचं श्राद्ध आहे. आता मोहिनी प्रतापरावाच्या बंगल्याकडे वळले पण ती प्रतापरावाच्या समोर येईल का? आणि प्रतापरावाला कसं कळेल की ती त्याचीच मुलगी आहे? की हे गुपितच राहील? पाहणं तितकंच मनोरंजक.